आपण आता जो टॉपिक बघणार आहे तो नवीन टॉपिक आज सॉल्व्ह करणार आहे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन्स. आपण नवीन टॉपिक आज घेतोय. तो टॉपिकचं नाव काय आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन्स. यालाच आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतोय? HDA. H म्हणजे हॅलोजन, D म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन अँड अरिन्स. E म्हणजे काय? अल्केन आणि अरिन्स. अल्केन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड्स, अरिन्स म्हणजे एरोमॅटिक कंपाऊंड्स. ते बघणार आहे आपण आता. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कशाला म्हणणार आहे? तर रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन to form compound is called as हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग जर आपण अल्केन मधला एक किंवा अनेक हायड्रोजन ऍटम आपण हॅलोजन ऍटम ने रिप्लेस केलेले असतील तर तयार होणारा कंपाऊंड हा काय असणार आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आणि जर आपण अरिन्स मधला एक किंवा अनेक हायड्रोजन ऍटम आपण हॅलोजन ने रिप्लेस केलं तर त्यावेळेस तयार होणारा कंपाऊंड हे काय असणार आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स असं असणार आहे. तर याचा फॉर्म्युला काय असणार आहे? जनरल फॉर्म्युला, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला हा काय आहे? तर CnH2n+1x हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचा. आणि रिप्रेझेंट कसं केलं जातं? रिप्रेझेंट बाय R-X, where R alkyl, X halogen atom. तो क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन काही असू शकतो, चारपैकी एक. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय असणार आहे? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम बाय हॅलोजन ऍटम फ्रॉम अल्केन to form a compound is called as alkanes or arenes. तर आपण ते बघतोय, त्याच्यामध्ये जनरल फॉर्म्युला बघतोय आपण. हे पॉईंट सगळं सीईटी ओरिएंटेड बघतोय. हे काय झालं? त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला विचारलं जाईल. रिप्रेझेंटेशन पण विचारलं जाऊ शकतं. एक्झाम्पल एखादं देतो मी. दिस वन CH3Cl. हे काय आहे? तर मिथिल क्लोराइड आहे. मिथिल क्लोराइड स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट झालं. मग ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा येईल? तर CH3Cl असा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण. CH3CH2Br. हे काय आहे? तर इथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड आहे. या टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला विचारणार. तर आता याचा आयुक्य नेम आणि कॉमन नेम ही लिहिलेली मी कसं आहे? कॉमन नेम आहे. मिथिल क्लोराइड कॉमन नेम आहे. म्हणजेच कॉमन नेम देण्यासाठी कॉमन नेम हिंट देतोय. आणि आयुपीएससी नेम, कॉमन नेम आपण कसं दाखवणार आहे? तर अल्किल या शब्दांसोबत अल्किल हलाइड असं लिहिणार आहे. आणि आयुपीएससी नेम काय लिहिणार आहे? हॅलो हे नाव आहे. आता याला काय म्हणणार आहे? ब्रोमो इथेन. तर याला काय म्हणणार आहे? क्लोरो मिथेन. या टाईपने तुम्हाला नावं लिहायची आहेत. हे काय आहेत? तर तुमचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनची एक्झाम्पल आहेत. आपण जे बघणार आहे त्यामध्ये रिप्लेसमेंट जर बघितलं, हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला हॅलोजन ऍटम, त्यावेळेस तयार होणाऱ्या कंपाऊंड आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतोय. तर मग आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. क्लासिफिकेशन वर तुम्हाला एक एक्झाम्पल असतं. ते एक्झाम्पल काय असतं ते पाहूया आपण, किंवा क्लासिफिकेशन काय आहे ते बघूया. मग त्यानंतर आयुपीएससी नॉमिनेशन मी एक्झाम्पल घेतच त्यांची नावं कशी द्यायची तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर क्लासिफिकेशन करत असताना क्लासिफिकेशन महत्वाचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ
अल्केन किंवा अरेसचं क्लासिफिकेशन करत असताना आपण क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हे बघतोय. अल्केनचं क्लासिफिकेशन बघूया. अल्केन कसं क्लासिफाय केलेलं आहे. अल्केन म्हणजेच कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार आहे. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतोय, अल्केन असं म्हणतोय. तर त्याचे दोन टाईप पडतात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लासिफिकेशन करत असताना दोन टाईप मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. पहिला टाईप जो आहे तो पहिला टाईप आहे मोनो हॅलोजन आणि दुसरा आहे पॉलीहॅलोजन. मोनो हॅलोजन म्हणजे सिंगल हॅलोजन ऍटम. जर अल्केन मधला एक हायड्रोजन एकाच हॅलोजन ऍटमने रिप्लेस केलेला असेल तर त्याला काय म्हणणार आपण, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणणार आहे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे तर CnH2n+1x रिप्रेझेंट कसं करणार R' न. हे काय आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे एक्झाम्पल आहे. एक्स म्हणजे काय असणार, फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. या पद्धतीचे तुमचे एक्झाम्पल. तर एक एक्झाम्पल घेऊया. हा काय आहे बघा, CH3CH2Br. हे कॉमन नेम ह्याचा असणार आहे इथिल ब्रोमाइड. आयुपीसी नेम असणार आहे ब्रोमो इथेन. आयुपीसी नेम काय असणार आहे, ब्रोमो इथेन. हे कशाचे एक्झाम्पल आहेत तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे एक्झाम्पल आहे. परत हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन तीन टाइप मध्ये क्लासिफाय झालेलं आहे. तीन टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर हे तीन टाइप मधले क्लासिफिकेशन कसं असणार आहे, काय असणार आपण बघूया. त्याआधी पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन बघूया. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणजे काय असणार आहे, 2 or more हॅलोजन. 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम असतील तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतोय. आता हे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन परत तीन टाइप मध्ये क्लासिफाय केलेलं आहे. ते तीन टाइप आपण बघूया. त्यामध्ये आहेत ते डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन आणि टेट्राहॅलोजन असे तीन टाइप आहेत. डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन आणि टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. तर डाय म्हणजे 2 हॅलोजन ऍटम, 2 हॅलोजन ऍटम असतील तर त्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणणार आहे. 3 हॅलोजन ऍटम असतील तर ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन म्हणणार आहे. आणि 4 हॅलोजन असतील तर टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतोय. बघा काय सांगतोय, पॉली म्हणजे काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम जर तुमच्या कंपाऊंड मध्ये असतील तर त्यावेळेस त्या कंपाऊंडला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणतोय आपण. तर त्याचे तीन टाइप पडतात. तीनच, चौथा पेंटाहॅलोजन नाही, कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे, 4 आहे. 4 पेक्षा जास्त हॅलोजन ऍटम आपण एका कार्बनवर आणू शकत नाही. आता डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये काय असणार आहे, फेन अल्केन hydrogen atom, 2 hydrogen atom of alkane is replaced by 2 halogen atom to form the compound is called as dihalogen derivative of alkane. जर 2 हायड्रोजन ऍटम 2 हॅलोजन मध्ये रिप्लेस केलेले असतील आणि त्यापासून तयार झालेलं कंपाऊंड असेल तर त्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनणार आहे. जर 3 हॅलोजन ऍटम 3 हायड्रोजन ऍटम ने रिप्लेस केलेले असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आणि 4 हॅलोजन ऍटम जर हायड्रोजन ऍटम ने रिप्लेस केलेले असतील, हायड्रोजन ऍटम 4 हायड्रोजन ऍटम 4 हॅलोजन ऍटम ने रिप्लेस केलेले असतील तर त्याला काय म्हणणार आहे आपण, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. याचं फॉर्म्युला काय असणार आहे तो फॉर्म्युला बघूया आपण. काय असणार आहे बघा, CnH2nx2 हा फॉर्म्युला डायहॅलोजन साठी असणार आहे. ट्रायहॅलोजन साठी काय असेल, CnH2n-1x3 आणि टेट्रासाठी काय असणार आहे, CnH2n-2x4. हे काय तर डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन आणि टेट्राहॅलोजनचे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. डायहॅलोजनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2nx2,
ट्रायहॅलोजनचा CnH2n-1 x3 आणि टेट्राहॅलोजनचा CnH2n-2 x4 हे काय आहेत तर त्याची एक्झाम्पल मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. एक्झाम्पल बघूया आपण. आता तुम्हाला एक्स म्हणजे काय असणार, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कुठलेही घेऊ शकता तुम्ही. तर बघा C2H2Br2 हे एक एक्झाम्पल घेतलं. इथं काय येईल मग C2H1X3 या टाईपचे एक्झाम्पल असेल. बघूया कार्बनच्या संख्येच्या डबल C2H4Br2 इथं काय असणार, कार्बनच्या संख्येच्या डबल -1 CH3X3. त्यानंतर एक्स म्हणजे आपण कुठलं तरी एक्झाम्पल घेऊया Cl3. त्यानंतर इकडे एक्झाम्पल बघा C2H2Br4 हे काय आहेत तर त्याचे एक्झाम्पल आहेत कुठले, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन आणि टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन परत क्लासिफाय केले 2 टाइप मध्ये आणि या 2 टाइप वर एक एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एक सीईटीला प्रश्न असू शकतो, जेमिनल आणि वेसिनल. जेमिनल आणि वेसिनल, जेमिनल अँड वेसिनल, जेमिनल अँड वेसिनल डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जर एक सेम कार्बन ॲटम 2 हॅलोजन ॲटम ऑन सिंगल कार्बन, एकाच कार्बनला 2 हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर त्याला काय म्हणणार आपण, जेमिनल डायहॅलाइड. आणि वेसिनल डायहॅलाइड कशाला म्हणणार आहे, 2 हॅलोजन ॲटम, 2 हॅलोजन attached or bonded with adjacent carbon then called as वेसिनल. बघा काय सांगतोय, जेमिनल म्हणजे काय असणार आहे, एकाच कार्बनवर 2 हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर जेमिनल, आणि 2 वेगवेगळ्या कार्बनवर ऍडजसंट कार्बन ॲटमवर जर हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर त्याला काय म्हणणार आहे, जेमिनल. फॉर एक्झाम्पल इथे लिहितोय मी बघा, हा CH म्हणजे दिस 1 2 3, दिस वन द कॉम्प्लेक्स H Br आणि H. एकाच कार्बनवर 2 हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर त्यावेळेस तो काय असणार आहे, जेमिनल. हाच एक्झाम्पल मी कसं लिहू शकतो तर बघा, दुसरं एक्झाम्पल वेसिनलचं लिहित असताना काय लिहिणार आहे, दिस वन H इकडे कार्बन, हायड्रोजन. मी हे 2 हायड्रोजन ॲटम या कार्बनवर एक ब्रोमीन घेतोय, इथं Br. 2 ऍडजसंट कार्बन ॲटमवर जर हॅलोजन ॲटम आलेले असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, जेमिनल डायहॅलाइड असं म्हणतोय. हे झालं काय तर पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं क्लासिफिकेशन. तसं आता मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन परत क्लासिफाय केलेलं आहे, फर्दर क्लासिफाय केलंय. ते क्लासिफाय आपण कशात करतोय ते बघणार आहोत. तर बघा आता मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह फर्दर क्लासिफाईड इंटू 3 टाइप, म्हणजे 3 टाइप मध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे क्लासिफाय केलेलं आहे. तर ते बघणार आहे आपण आता, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्किल हलाइड. काय सांगतोय, प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शरी अल्किल हलाइड आपण कशाला म्हणणार आहे ते बघणार आहे. जर हॅलोजन ॲटम अटॅच्ड or bonded
ऍटॅक बॉन्डेड प्रायमरी कार्बन कॉल्ड ॲज अ प्रायमरी अल्केल हलाइड. जर हॅलोजन ऍटम अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन देन कॉल्ड ॲज सेकंडरी अल्केल हलाइड. आणि जर कार्बन हॅलोजन ऍटम टर्शरी कार्बनला अटॅच झालेला असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्शरी अल्केल हलाइड. मग याचं रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे, आर डॅश सी आर डॅश एच आणि इकडं एक्स. हे कसलं तर प्रायमरी अल्केल हलाइड, प्रायमरी कार्बन आहे. सेकंडरीला काय म्हणतोय मी, सेकंडरी कार्बन ऍटमला जर जोडलेला असेल तर तो सेकंडरी असणार आहे. म्हणजे आर कार्बन आर एच इकडे एक्स हा कोणाला जोडलाय तर हा सेकंडरी कार्बन. सेकंडरी कार्बनला हायड्रोजन ऍटम जोडलेला असेल तर सेकंडरी अल्केल हलाइड. आणि जर आर आर इकडे एक्स टर्शरी कार्बनला हायड्रोजन ऍटम जोडलेला असेल तर टर्शरी अल्केल हलाइड. बघा मी पहिल्यापासून सांगतोय, प्रायमरी अल्केल हलाइड, सेकंडरी अल्केल हलाइड आणि टर्शरी अल्केल हलाइड. प्रायमरी अल्केल हलाइड म्हणजे काय असणार आहे, ज्या कार्बनला दुसरा एकच कार्बन जोडलेला असेल किंवा एक पण कार्बन जोडलेला नसेल अशा कार्बन ऍटमला हॅलोजन ऍटम जोडलेला असेल तर प्रायमरी अल्केल हलाइड. दुसरा पॉइंट काय सांगतोय बघा, सेकंडरी अल्केल हलाइड ज्या वेळेस ज्या कार्बनला दुसरे दोन कार्बन डायरेक्टली जोडलेले असतील आणि त्या कार्बन ऍटमला म्हणजे बघा ह्या कार्बनला हा एक आणि हा एक कार्बन डायरेक्टली जोडला आहे आणि त्याच कार्बनवर हॅलोजन ऍटम जोडलेला असेल तर तो काय असणार आहे, सेकंडरी अल्केल हलाइड. आणि तो कार्बन कसला असणार आहे, सेकंडरी असणार आहे. टर्शरी कार्बन ऍटम मध्ये काय असणार आहे तर टर्शरी कार्बन ऍटमला दुसरे तीन कार्बन ऍटम डायरेक्टली जोडलेले असतील आणि त्या कार्बनलाच हॅलोजन ऍटम जोडलेला असेल तर तो कसला असणार आहे, टर्शरी अल्केल हलाइड असणार आहे. हे काय आहेत तर तुमचे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचे काय आहे तर क्लासिफिकेशन आहे. याचे एक्झाम्पल मी दाखवतोय तुम्हाला. प्रायमरी अल्केल हलाइडचं CH3 CH2 CH2 Br. हे काय आहे तर N प्रोपील ब्रोमाइड. जर टर्मिनलला जोडलेला असेल तर N वापरायचं. कॉमन नेम सांगतो N प्रोपील ब्रोमाइड नाव असणार आहे. आयुपेस नेम असणार आहे 1 ब्रोमो प्रोपेन. हे कसलं आहे तर प्रायमरी अल्केल हलाइड आहे. आता हेच जर तुमचं CH3 CH3 या टाइप मध्ये दिलेला असेल तर हा सेकंडरी कार्बनला ब्रोमिन ऍटम जोडलाय म्हणून हा कसला आहे, सेकंडरी अल्केल हलाइड आहे. आता याचा आययुपीएसी नेम लिहित असताना काय म्हणणार आहे, आयसोप्रोपील. याचं कॉमन नेम काय आहे, आयसोप्रोपील ब्रोमाइड. आयसोप्रोपील ब्रोमाइड हे त्याचं कॉमन नेम आहे. आययुपीएसी नेम असणार आहे 2 ब्रोमो प्रोपेन. 2 ब्रोमो प्रोपेन हे त्याचं काय असणार आहे, आययुपीएसी नेम असणार आहे. कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम सुद्धा तुम्हाला मी सांगितले. तर त्यानंतर बघा मी काय सांगतोय तुम्हाला, तर इथं जे एक्झाम्पल आहे त्या टाइपचे एक्झाम्पल घेतोय. CH3 Br. आता हे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. याचं कॉमन नेम काय आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आहे. आययुपीएसी नेम लिहायचं आहे. 1 2 3 कार्बनची चेन आहे. 2 नंबरला मिथिल आहे म्हणून 2 मिथिल 2 ब्रोमो 2 मिथिल 2 किंवा कॉमन नेम लिहित असताना आपण असं लिहूया, आधी ब्रोमो लिहूया. 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. हे काय त्याचा आययुपीएसी नेम आहे. या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल पडतील. आययुपीएसी नेम किंवा स्ट्रक्चर विचारलं जाईल, त्या स्ट्रक्चर एक्झाम्पल असेल किंवा प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्केल हलाइड कोणता आहे ते ओळखा म्हणून तुम्हाला एक एमसीक्यू पडू शकतो. तर या पद्धतीने आपण सोडवायचे एक्झाम्पल.